बाजारातून ताजे ताजे बीट आणले. या बीटचं करायचं काय, तर चला आपण बनवूया बीटचा हेल्दी असा हलवा. आता सर्वप्रथम आपण ह्या बीटची एजेस कट करणार आहोत. त्यानंतर ह्या बीटला आपण सर्व बाजूने शिलून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे सर्व बीट शिलून घेणार आहोत. आता हे अर्धा किलो बीट आहेत, हे आपण किसणीने अशा प्रकारे किसून घेणार आहोत. अशा प्रकारे मी हे अर्धा किलो बीट किसून घेतलेलं आहे. आता आपण कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. हे तूप आपलं मेल्ट होतंय. या तुपामध्ये आपल्याला आधी काजू आणि बदाम भाजून घ्यायचे. यामध्ये मी काजू आणि बदाम टाकते. हे बदाम लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. आता हे बदाम चांगले लालसर झाले आहेत. काजूसुद्धा छान भाजले गेलेले आहेत. हे भाजलेले काजू बदाम आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो. त्यानंतर आपण आता यामध्ये आपलं जे बीट होतं किसलेलं ते आपण टाकत आहोत. अर्धा किलो बीट आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. आता आपण छान या बीटला परतवून घ्यायचं आहे. बीट अशा प्रकारे 1 ते 2 मिनिट आपल्याला परतवायचं आहे. बीट छान परतवल्यामुळे तुपाची टेस्ट हलव्याला छान लागतो. आता आपण याला 1-2 मिनिट यावर झाकण ठेवूया. या ठिकाणी आता 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण यामध्ये 250 ml मिल्क ॲड करतो. अशा प्रकारे मिल्क ॲड केल्यानंतर आपण या हलव्याला अजून एक 5 ते 10 मिनिट होऊ देणार आहोत. आता 10 मिनिट या ठिकाणी झालेले आहेत. झाकण उघडून बघूया. दुधाला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करूया. यामध्ये आपण टाकणार आहोत हे भाजलेले बारीक केलेले ड्रायफ्रूट्स. त्यानंतर टाकतो थोडी इलायची पावडर. चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत थोडी दूध पावडर, मिल्क पावडर. मिल्क पावडर टाकल्यानंतर आता या ठिकाणी आपण दुधाची साय टाकणार आहोत. या ठिकाणी तुमच्याकडे जर खवा असला तर तुम्ही खवासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. यामुळे हलव्याची रिचनेस वाढते आणि हलवा खूप टेस्टी लागतो. आता या बीटला तूप सुटेल तोपर्यंत आपल्याला याला झाकण न ठेवता थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. आता आपण गॅसची फ्लेम थोडी वाढवणार आहोत. अशा प्रकारे याला आपण 1-5 मिनिट अजून होऊ देऊया. एक 5 मिनिट झालेले आहेत आणि अशा प्रकारे हे दूध उकळायला लागलेलं आहे. या हलव्यातलं आपल्याला हे जे दूध आहे हे पूर्णपणे आटवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हा हलवा गॅसवर परतवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता यामधलं जे दुधाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. आता आपण यामध्ये शुगर ॲड करणार आहोत. मी या ठिकाणी 1 कप शुगर घेतली आहे. हा माझा 250 ml कप आहे. मला हलवा जास्त गोड नको आहे म्हणून मी 1 कप साखर घेतली आहे. तुम्हाला जर हलवा आणखीन गोड हवा असेल तर तुम्ही आणखी साखर त्यामध्ये ॲड करू शकता.
आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि ह्या साखरला विरघळून घ्यायची आहे हलव्यामध्ये. तुम्ही बघू शकता ज्या वेळेला आपण हलव्यामध्ये दूध ॲड केलेलं होतं त्यावेळेला हलव्याचा रंग थोडा भुरकट होता आणि आता जसं जसं दुधाचं प्रमाण यामध्ये कमी झालेलं आहे तसा तसा या हलव्याला रंग येतो आहे. आता ही साखर छान अशी यामध्ये विरघळली आणि याला एक 15 मिनिट अजून जर आपण होऊ दिलं तर याला गडद असा लाल रंग येईल. आता साखर यामध्ये बऱ्यापैकी विरघळली आहे. आपण या हलव्याला गॅसवर अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. याला 10 ते 15 मिनिटासाठी आणखी आपण परतवून घेऊया. आता या ठिकाणी 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता साखरचं जे पाणी झालेलं होतं ते सगळं या ठिकाणी आटलेलं आहे आणि हलवा अशा प्रकारे कोरडा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हलव्याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया. याला 1-2 मिनिट परतवूया. तुम्ही बघू शकताय हलव्याला तूपसुद्धा खूप छान सुटलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. चला तर मंडळी आता करूया ह्या हलव्याची छान अशी प्लेटिंग. चला मंडळी आता करूया प्लेटिंग. प्लेटिंगसाठी एका प्लेटमध्ये अशा प्रकारे आपण हा हलवा काढून घेणार आहोत. त्यानंतर यावर देऊया छान अशी तुपाची धार आणि गार्निशिंगसाठी वापरूया 1 काजू आणि 1 बदाम. तर अशा प्रकारे तुमचा हलवा तयार आहे.